देवेंद्र फडणवीस उद्या वर्धा दौऱ्यावर कारंजामध्ये मोतीबिंदू कार्यक्रमाला राहणार उपस्थित। मोतीबिंदू कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू। रायगडमध्ये राष्ट्रवादीचा शिवसेनेला धक्का। गोगावलेंचे कट्टर समर्थक राजीव साबळे राष्ट्रवादीत। गोगावलेंच्या मतदारसंघावर राष्ट्रवादीची नजर असल्याची चर्चा। केवळ कायद्याचा विजय नाही तर राजकीय हेतूंचा पराभव। 9 वर्ष एका स्त्रीला शिक्षा भोगावी लागली, हे दुर्दैव। मालेगाव बॉम्बस्फोट निकालावर महंत रामगिरी महाराजांची प्रतिक्रिया। नागपुरात तब्बल 12,000 घरांमध्ये आढळला डेंग्यू। नागपूर महानगरपालिकेच्या सर्वेक्षणात वास्तव पुढे। शहरात 2,85,000 घरांचे सर्वेक्षण। 6 फुटांच्या मूर्तीचे कृत्रिम तलावात विसर्जन। पीओपी विसर्जनासाठी सुधारित मार्गदर्शक सूचना जारी। 6 फुटांपेक्षा कमी उंचीच्या मूर्तींचे कृत्रिम तलावामध्ये विसर्जन। जालना तरुणाचा आमरण उपोषण। वडिलांच्या जागेवर चालक म्हणून घेण्याची मागणी। वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या जागेवर घेण्याची मागणी। नाशिकमध्ये नेमिनाथ जैन संस्थेने वनविभागाची जमीन लाटल्याचा प्रकार। वनविभागाकडून शिक्षण संस्थेची चौकशी संथ गतीने सुरू। लोकशाही मराठी वृत्तवाहिनीने समोर आणला प्रकार। शिवसेनेचे माजी नगरसेवक कमलेश अटकेत। खंडणी प्रकरणी एमआयडीसी पोलिसांकडून अटक। 50 लाखांची खंडणी मागितल्या प्रकरणी अटक। पुण्यात पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण। खडकी भागात गस्तीवर असलेल्या पोलिसांना मारहाण। गाडी वेगात चालवल्याचा जाब विचारल्याने टोळक्यांची पोलिसांना मारहाण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।